हरि ओम. सार्थक वाटे झाली या वेचाचे, जीवनगाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 5, सद्गुरू कृपेचा परिसस्पर्श, याचा भाग 46. 1986 ते 89 या 3-4 वर्षात माझ्या वास्तूत म्हणजे नागनाथ पाराजवळील गुरुकृपा ब्लॉकमध्ये बरेच कार्यक्रम होऊ लागले. सकाळचा वेळ ध्यानमंदिर आणि स्वामींकडील काही कामं, भोजन एवढं झालं की दुपारी 2 ते 7 मला वेळ मोकळा असे. त्या वेळात शनिवार रविवार बालकेंद्र घेत असे. मधूनच दिवसभराचा बालमेळावा, स्त्रियांसाठी 1-2 वार ज्ञानेश्वरी, दासबोधावर निरूपण, तरुणांसाठी अभ्यासवर्ग, इतर वेळ टेपवरील लेखन, ग्रंथांचं लेखन, असा वेळ आनंदात जात असे. अशा उपक्रमांमुळे सर्व वेळ पारमार्थिक विषयांचं चिंतनच घडत असे. 3-4 वर्ष पाडवा ते रामनवमी रामायण सांगितलं गेलं. त्यात बालकांड ते उत्तरकांडापर्यंत त्यातील निवडक प्रसंगांवर विचार मांडले गेले. रामायणातील प्रसंगांबद्दल स्वामीजींशी चर्चा झाली. मी अनेक वेळा स्वामीजींना म्हणत असे की रामायणातील रामचंद्रांचे विचार, त्यांचं गुणवर्णन वाचताना मला तुमचीच आठवण होते. अनेक प्रसंगी प्रभू रामचंद्र जसे इतरांशी वागले बोलले तसंच तुमचंही दिसतं. तुमच्यात आणि प्रभू रामचंद्रांच्यात खूप साम्य आढळतं. स्वामी नुसतेच हसले. मग विचार करताना माझ्या लक्षात आलं की प्रभू रामचंद्र हे स्वामी माधवनाथांचं आवडतं दैवत. स्वामी म्हणत, आपल्या दैवताची नुसती पूजा करायची नसून त्यांचे गुण आपण यथाशक्ती आपल्यात बाणवायचे आहेत. स्वामीजींनी आपल्या जीवनात तेच केलं. आधी केलं मग सांगितलं. 1988-89 या 2 वर्षात माझ्या ज्या काही कल्पना होत्या त्या स्वामीजींच्या परवानगीनं मला स्वामी कार्याचा एक भाग म्हणून प्रत्यक्ष करता आल्या. त्यात वर्षत सकळ मंगळी हा स्वामी माधवनाथांचा चरित्र ग्रंथ लिहून प्रकाशित झाला. अध्यात्म मंगलधाम या भव्य वास्तूत अनेकांच्या सहकार्यानं 3 दिवसांचा बालमेळावा घेता आला. अनेक साधकांकडून परिचयपत्रकं भरून घेऊन त्यांचा स्वामी कार्यासाठी कसा उपयोग करून घेता येईल ते आजमावता आलं. ग्रंथलेखनाचं प्रमुख कार्य माझ्याकडे असल्यानं ग्रंथ जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे पोहोचतील याचा प्रयत्न करता आला. साधकाची साधना जर निर्वेधपणे व्हायची असेल, घराघराचं मंदिर व्हायचं असेल, तर त्या साधकाचा जन्माचा जोडीदार साधकच असावा. या दृष्टीनं स्वामीजी त्यांच्याकडे येणाऱ्या साधक साधिकात विवाह कसे करून देता येतील ते पाहत. विशेषतः जी तरुण मंडळी स्वतः साधना करत राहून पारमार्थिक कार्याला उपयोगी पडतील अशा साधकांच्या बाबतीत स्वामीजी त्यांच्या सांसारिक व्यावहारिक गोष्टीतही स्वतः लक्ष घालत. माझ्याशी बोलताना देखील स्वामीजी या विषयावर बोलत, माझे विचार जाणून घेत आणि त्या दृष्टीनं लक्ष ठेवण्यास सुचवीत. मी ध्यानमंदिरातच असल्यामुळे माझा बहुतेकांशी चांगला परिचय होता. प्रत्येकाशी वैयक्तिक बोलणं, त्याचं मन समजावून घेणं, स्वामीजींचे विचार त्याच्यापर्यंत पोहोचवणं मला शक्य होत असे. त्यामुळे त्या काळात अनेक साधक साधिकांचे विवाह जुळवून आणण्याच्या कामात मला स्वामीजींना सहकार्य करणं शक्य झालं. आता अशी अनेक दाम्पत्य त्यांच्या मुलांसह स्वामी कार्यात प्रत्यक्ष सहभाग घेताना दिसतात. स्वामीजी म्हणतात, आनंदात राहा, तुला परमेश्वर आनंद देईल. संसार आणि परमार्थासाठी तू खूप कष्ट केलेस. कष्टाचं फळ सुख नाहीतर दुःख. ज्यांनी कुणी कष्ट केले असतील त्यांना सुखच मिळेल. कष्ट देखील योग्य मार्गानं झाले. तू जरी बाहेर पडलीस तरी 55व्या वर्षी, तोपर्यंत तू घरातच होतीस. 20 ते 55, 32-34 वर्ष तू संसारातच होतीस.
यथासांग संसार केलास, मुलांना तुझ्यामुळे मोठं होता आलं, तू खस्ता खाल्ल्यास, तू संसार सांभाळलास, मुलं मोठी झाली तुझ्यामुळं. बंगला होता म्हणून तो विकून 2 ब्लॉक झाले, नाही तर कदापि झाले नसते. याच्यात मला यत्किंचितही शंका नाही. त्यानंतर परमार्थासाठी तुझी प्रकृती अनुकूल नसतानाही तू कष्ट घेऊन त्या मानानं खूपच केलंस. कोणी इतके कष्ट घेत नाहीत. सबंध आयुष्य एका बाजूनं गेलं आणि हे दुसऱ्या बाजूनं गेलं. त्यामुळे समज यायला वेळ लागतो, पाठीमागचं सगळं जायला लागतं. आज इथेच थांबूया. यानंतरचा 47वा भाग आपण उद्या ऐकूया. अखंड करी सोहम ध्यान, कृतार्थ जीवन होय त्याचे. हरि ओम तत्सत.